तुम्हाला किंवा तुमच्या परिवारामध्ये तुमच्या नातेवाईकामध्ये कोणाला एव्हियन म्हणजे अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस झाला आहे का? आणि सुरुवातीला थोडंफार दुखतं, हळूहळू पेन वाढत जातो, नंतर चालणं फिरणं सुद्धा या ठिकाणी बंद होऊ शकतं. आणि जेव्हा तुम्ही कुठल्याही डॉक्टरकडे जाता तर त्यात शेवटचा पर्याय सांगतात की आता सर्जरी शिवाय पर्याय काय? सर्जरीचा शेवटचा पर्याय ठरू शकतो का? तर नाही. आयुर्वेदामध्ये एव्हियन वर 100% ट्रीटमेंट ही अवेलेबल आहे आणि अतिशय खात्रीशीरपणे ती ट्रीटमेंट आपण देऊ शकतो. तर मित्रांनो, मी डॉक्टर पंढरी इंगळे, एव्हियन व स्पाइन स्पेशलिस्ट आयुर्वेदाचार्य, आज आपण जाणून घेणार आहोत एव्हियनच्या स्टेज व प्रत्येक स्टेजमध्ये ट्रीटमेंट कशा पद्धतीने बदलते. तर काही महिन्यापूर्वी माझ्याकडे शिक्षक पेशातील रुग्ण आले होते. त्यांना एव्हियन सेकंड स्टेज डायग्नोज झाली आणि ते पॅनिक झाल्यानंतर त्यांनी व्हिडिओ बघून आपल्या हॉस्पिटलला आल्या. नंतर ज्यावेळेस इतर पेशंटच्या ट्रीटमेंट आणि त्यांच्या ट्रीटमेंटमध्ये ते बघत होते तर त्यांचा प्रश्न पडला की डॉक्टर साहेब, माझ्यात आणि इतर पेशंटमध्ये ट्रीटमेंटमध्ये का बदल आहे? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत. भरपूर लोक असे कन्फ्युजन मध्ये राहतात की प्रत्येक स्टेजला वेगळी ट्रीटमेंट का लागते, प्रत्येकाची वेगळी ट्रीटमेंट का राहते. तर आज या व्हिडिओमध्ये आपण याच गोष्टीवर चर्चा करणार आहोत. तर त्यामध्ये जाणून घेऊ प्रथम स्टेज कोणती राहते ते. तर पहिली स्टेजमध्ये अतिशय चिड्या किंवा जास्त काम जर केलं तर त्रास त्या ठिकाणी जाणवतो किंवा सकाळी त्रास जाणवतो. अशा वेळेस जर एक्सरे केला तर हा बिलकुल नॉर्मल येतो, परंतु एमआरआय मध्ये हलकेसे चेंज त्या ठिकाणी दिसायला लागतात. तर आयुर्वेदामध्ये या स्टेजवर आपण ही जी स्टेज असते ही सगळ्यात चांगली स्टेज अशी असते की यामध्ये रिव्हर्स होणं हे खूप चांगलं राहतं. लवकर या ठिकाणी एव्हियन हा रिव्हर्स होऊ शकतो. परंतु या स्टेजमध्ये एव्हियन एक्सरे नॉर्मल येत असल्यामुळे लवकर एमआरआय होत नाही आणि पेशंट सेकंड स्टेज मध्ये जातो. परंतु जर या स्टेजमध्ये पेशंट आयुर्वेदाकडे आला तर आयुर्वेद ट्रीटमेंटमध्ये सर्वात जास्त फोकस या ठिकाणी रक्तपुरवठ्यामुळे जो आजार होतो, रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे, या ठिकाणी सगळ्यात फोकस हा असतो की रक्तपुरवठा त्या ठिकाणी चांगला झाला पाहिजे. दुसरा, या ठिकाणी वातदोष वाढल्यामुळे हा आजार होत असल्यामुळे वाताचं कंट्रोल कसं होईल, वाताची शांती कशी होईल, वाताचं शमन कसं होईल या गोष्टीकडे आपण लक्ष देतो. तिसरी गोष्ट, अस्थि आणि मज्जा धातूचा क्षय झाल्यामुळे हा आजार होतो. रक्ताचा सुद्धा त्या ठिकाणी प्रकोप असतो. तर या धातूंना कसं पोषण केलं जाईल, यांचा क्षय कसा रोखला जाईल यावर आपण आयुर्वेद फोकस करतो. तर या ठिकाणी आपण अभ्यंग म्हणजे मालिश करणे, स्वेदन, वातग्न द्रव्य जे असतात, वाताचा प्रकोप शांत करणारे द्रव्य आपण या ठिकाणी वापरतो. स्नेह द्रव्याचं पान आपण स्नेहपान, घृत, वेगवेगळ्या आयुर्वेदिक औषधांनी सिद्ध केलेले घृत वगैरे आपण स्नेहपान या ठिकाणी देतो. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे बस्ती या ठिकाणी करतो आणि सोबत आपली न्यूरोथेरपी आपण या ठिकाणी करतो. आणि बस्ती वगैरे घेतली तर मज्जा अस्थि आणि मज्जा धातू हे पोषण व्हायला लागतात आणि आपण या स्टेजमध्ये एव्हियनला जिंकू शकतो आणि रिव्हर्स सुद्धा त्या ठिकाणी करू शकतो. सोबत मेडिकेशन मध्ये अश्वगंधा, रसायन वनस्पती जे आहे ते आपण गुरुची, पटोल, दशमूळ आदी वनस्पती आपण या ठिकाणी वापरतो. तर या टप्प्यामध्ये जरी लवकरात लवकर उपचार जर मिळाले तर नक्कीच सर्जरी ही टाळता येऊ शकते. दुसरा आणि महत्वाचा टप्पा मध्यम स्टेज, जी सेकंड स्टेज ज्याला म्हणतो, यामध्ये एक्सरे मध्ये हलके चेंज त्या ठिकाणी दिसायला लागतात, रक्तपुरवठा कमी होताना दिसतो. एमआरआय मध्ये डायरेक्टली या ठिकाणी जी डिजनरेशन या ठिकाणी बोन जो हे बॉल असतो त्याचं डिजनरेशन त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं आणि डिजनरेशन अतिशय वेगाने होताना दिसून येतं. त्यामुळे या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं डिजनरेशन जो क्षय होत असेल तो रोखणं हे आयुर्वेद यावर फोकस करतो. आणि जी सूज आली असते, जो पेन वाढत असतो त्याला कमी करणं हे या ठिकाणी उद्देश त्या ठिकाणी असतो. या ठिकाणी लक्षण टाळण्यासाठी पुढील थर्ड स्टेज आणि फोर्थ स्टेजवर पेशंट जाऊ नये म्हणून लवकरात लवकर या ठिकाणी आपण बॉडी डिटॉक्स म्हणजे विरेचन, सोबत बस्ती आणि इतरही आपले अभ्यंग वगैरे हे या ठिकाणी वापरतो. या ठिकाणी रक्तमोक्षण हा खूप चांगला पर्याय या ठिकाणी राहतो. आयुर्वेदिक न्यूरोथेरपी सोबत या प्रक्रिया, या चिकित्सा आपण या ठिकाणी करतो. सोबत गुग्गुल कल्प, पुनर्नवादी गुग्गुल, गुक्षुरादी गुग्गुल या पद्धती, लाक्षादी गुग्गुल, आभादी गुग्गुल या पद्धतीचे आपण औषध या ठिकाणी वापरतो. आणि सूज कमी करून पेन कमी करण्याचा या ठिकाणी आपण प्रयत्न करतो. हा टप्पा अतिशय धोकादायक असतो, कारण की यामध्ये जर तुम्ही दिरंगाई केली किंवा हलगर्जीपणा जर तुम्ही केला तर लगेच थर्ड आणि फोर्थ स्टेज तुम्ही लँडअप होऊन जाता आणि ज्या मुवमेंट आहे त्या रिस्ट्रिक्ट होतात, एकाच ठिकाणी तुम्हाला बसावं लागतं. त्यामुळे सेकंड स्टेज जर तुम्हाला असेल तर लवकरात लवकर ट्रीटमेंट घेणं हा खूप फायद्याचं त्या ठिकाणी ठरतं. तिसरी आणि महत्वाची स्टेज, जी गंभीर स्टेज आपण त्याला म्हणतो, यामध्ये पूर्ण जो वॉल असतो तो पूर्णपणे कोलॅप्स होतो, कार्टिलेज सुद्धा त्या ठिकाणी डॅमेज होतं आणि ऑस्टिओआर्थरायटिस ज्याला म्हणतो, जसं की आपण नीचा ऑस्टिओआर्थरायटिस तसं हिप जॉईंटचा ऑस्टिओआर्थरायटिसचे लक्षण त्या ठिकाणी दिसून येतात. मुवमेंट या रिस्ट्रिक्ट होतात, चालताना, उठताना, बसताना खूप पेन त्या ठिकाणी होतो, मुवमेंट करता येत नाही, बसता येत नाही, खूप वेळ जास्त काम करता येत नाही, पेशंटला घरात बसण्याची वेळ या थर्ड स्टेज मध्ये येते. अशा वेळेस आयुर्वेदामध्ये सगळ्यात महत्वाचा फोकस
वेदना कमी करणं, तिथली सूज कमी करणं आणि त्याला पुनर्जीवित करणं, हे सगळ्या गोष्टी एका टायमाला या ठिकाणी करावं लागतात. त्याचं दैनंदिन जीवन कसं सुसह्य होईल, दैनंदिन जीवन कसं चालू करता येईल या हिशोबाने आपण प्लॅन करतो. सर्वात प्रभावी उपचार म्हणजे यापन बस्ती सोबत न्यूरोथेरपी आपण करतो. यामध्ये सोबत स्नेहन्स विथ न्यूरोथेरपी, सोबत अग्निक्रम, जलोकावचरण, रक्तमोक्षण असे सगळे पद्धतीचा अवलंब आपण त्या ठिकाणी करतो आणि 3rd and 4th स्टेज मध्ये जाण्यापासून आपण रोखतो आणि रिव्हर्स सुद्धा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण रसायन कल्प वापरून त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आपण करतो. स्टेज 3 ही कठीण आहे, गंभीर आहे, परंतु निराशाजनक बिलकुलही नाही आहे. यामध्ये आपण प्रॉपर आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतली तर आपण ज्या पेन किलर शिवाय तुम्ही आयुष्य जगत नाही, पेन किलर सुद्धा आपण बंद करतो आणि ज्या मुवमेंट डिस्ट्रिक्ट झाल्या त्याला सुद्धा पुनर्जीवित करून ज्या मुवमेंट आहे त्यांना पूर्ववत चालू करण्याचं काम आपण त्या ठिकाणी करतो. प्रत्येक टप्पा आयुर्वेदामध्ये प्रत्येक उपचाराचा टप्पा हा वेगळा आहे. तसंच एव्हीएनच्या स्टेजेस वेगळे आहेत, तसंच ट्रीटमेंटच्या सुद्धा वेगवेगळ्या स्टेजेस त्या ठिकाणी आपण सांगतो. आयुर्वेद हा प्रकृतीला मानतो. तुमची म्हणतात ना, जितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती, तर जितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती, त्या हिशोबाने ट्रीटमेंट सुद्धा आपण प्लॅन वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी करतो. ही आयुर्वेदाची ताकद आहे. या ठिकाणी आजाराच्या टप्प्यानुसार, त्याच्या प्रकृतीनुसार, त्याच्या दोषाची गतीनुसार, त्याच्या अवस्थेनुसार, धातूच्या गतीनुसार ह्या सगळ्या गोष्टीचा युक्तीप्रमाणे उपयोग करून आपण एक व्यक्तिगत उपचार ही आयुर्वेदाची एक ताकद आहे आणि ती बाकी चिकित्सेपेक्षा आयुर्वेदाला ही वेगळं किंवा वैशिष्ट्यपूर्ण या ठिकाणी ठरून जाते. कारण की या ठिकाणी प्रत्येकाची प्रकृती वेगळी आहे, तर प्रत्येकाची ट्रीटमेंट सुद्धा या ठिकाणी आपल्याला वेगळी दिसून येते. तर मी डॉक्टर पंढरी इंगळे मागील 13 वर्षापासून आयुर्वेद क्षेत्रामध्ये काम करतो. पण मागील कोविड नंतर एव्हीएनचे खूप पेशंट वाढले. आता आपलं महाराष्ट्रातील एकमेव एव्हीएन केअर सेंटर आहे. सोबत स्पाईनवर आपण काम त्या ठिकाणी करतो. तर मी रुग्णांना एवढंच सांगेल की एव्हीएन हा सिग्नल आहे, पण सरेंडर नाहीये. त्याच्यामुळे झुकायचं काम नाही, आपण त्याला लढलं पाहिजे. आत्मविश्वासाने जर आपण सामोरं गेलो तर निश्चित एव्हीएनवर आपण मात करतो. जर तुम्ही सुरुवातीच्या टप्प्यात असेल तर हा खूप महत्वाचा टप्पा आहे. तुम्ही लगेच ट्रीटमेंट स्टार्ट करा आणि एव्हीएनवर मात करा. आणि जर तुम्ही ऍडव्हान्स म्हणजे गंभीर स्वरूपाच्या स्टेजवर असेल तरी सुद्धा घाबरून न जाता एव्हीएन आणि स्पाईन स्पेशलिस्ट आपल्याला या व्हिडिओद्वारे आवाहन करतो की या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे जे रुग्ण असतील जे सर्जरीकडे जात असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जरूर पोहोचवा, जे की नॅचरल आणि नैसर्गिकतः आयुर्वेदिक चिकित्सा पद्धतीने उपचार घेऊन आपण सर्जरीवर मात त्या ठिकाणी करू शकतो. तर धन्यवाद. पुन्हा भेटूया. स्वस्थ रहा आणि आयुर्वेदाला अंगीकारा. धन्यवाद.